क्या रे इतना कम पैसा? इसलिए भी नहीं चलेगा। कल से मेरे को जाना बनता है। अगर भाऊ को पता चला ना तो तुम लोग को तोड़ देगा। अरे झोपा काढता काय? इकडे बघ, बघ इकडे. ते बघायचं. भाऊ अरे 11 बोल आहे. 11 की 12? 11 आहे. का ते आपल्याला 5 पोरांची डिलिव्हरी द्यायची. 2 मुली आणि 3 मुलं. एक पण पोरगा घरात झाला नाही पाहिजे. काका तुम्ही ते कशाला आणलंय काका? आम्हाला कुठे घेऊन जायला? या सगळ्यांनी ते का आणलंय काका? आम्हाला घरी जायचं आहे आमच्या. ए गब्बास खाली बस चल. ए गप ना, भाऊ आहे नाही ते. तुला इथे कशाला आणलंय माहित नाही का तुला? हा, या सगळ्यांना ना आपण किडनॅप करून आणलेलं आहे आणि सगळ्यांना आता उद्यापासून हातपाय तोडून भीक मागायला लावणार आहे. काका आम्हाला आमच्या घरी जायचं काका. घर बीर विसरून जायचं आता. जास्त आवाज नाही करायचा आणि उद्यापासून ना मला कोणाची किरकिर पिरकिर नाही पाहिजे. काय हा भाऊ, लोकांना नीट समजव. आता भाऊ काय चीज आहे ना सगळ्यांना दाखवून टाकेल काय. क्या बात, क्या चाहिए? थोड़ा चाय चाहिए. इधर आ जा, ब्रेक दे रहा हूँ. चलो. भाई
छान होता ना पिझ्झा? किती छान वाटलं. मी करू पेमेंट? नको, मी केलं. झालं का पेमेंट? हो, तू पैसेच कुठे आणले होते? अरे मी आणले होते पण माझे पप्पाच घरी नाही आहेत. ओके, सोड आता, राहू दे. चल निघूया आता. पिझ्झा खूप छान होता ना इथला. हो यार, इथेच भेटशील उद्या? हा ठीक आहे, चल बघ नक्की आठवणीने. तुम्हाला इथे ना भीक मागायला पाठवलंय, खाया पियाला नाही. भाऊला सांगून हातपाय तोडून टाकले तुमचे. चल निघ. भूख लगी आप लोग को? हाँ बेटा, क्यों बैठे घर लेके तुम लोग? हाँ, भूख लगी है? वड़ा पाव खाओगे तुम लोग? हाँ, ले वड़ा पाव खाओ और अपने घर पे जाओ बेटा. हाँ, लो, ओके? अगं तुला माहितीये त्या बाजूच्या सोसायटीमधून एका पोरीला पळवून नेलं. अगं त्या काकींची अवस्था मला बघवत नाही. अगं कुठे शोधत असतील ते तिला? पण पोलीस पण शोध घेत आहेत की नाही माहित नाही. हो ना गं, त्या काकींची अवस्था खरंच खूप वाईट असेल. पण सोड, महाराष्ट्र पोलीस त्याचा शोध लावतीलच. तुला माहिती आहे, मध्ये एक ब्रेकिंग न्यूज आली होती, त्या श्रद्धाचे 35 तुकडे केले होते. त्या गुन्हेगाराचा शोध लावलाच ना पोलिसांनी, तर हिचा पण शोध लावतीलच. तू जास्त ट्रेस नको घेऊ, चल आता, खूप उशीर झाला. झाशीच्या राणीने आपल्या बाळाला पाठीवर बांधून इंग्रजांशी 2 हात केले होते. तसंच हिरकणीने रायगडचा खडा उचलून आपल्या बाळाला वाचवलं होतं. मग वाट कसली बघतेस? चल, चल. आवाज बंद. हे सगळे आणलेले आहेत ना, हे सगळे उचलून आणलेले आहेत. आवाज बंद, आवाज बंद.
फक्त मारतो, भाऊ आला सरळ तोडतो. अरे काय चाललंय? मुलगी आणली का उचलून? आणली ना भाऊ, आणली आहे, पण ती डोक्याला शॉर्ट करून ठेवले तिने, ऐकतच नाही. काय झालं काय? आल्यापासून रडत बसली आहे आणि बाकीचे पण पोरं रडतात त्याच्यामुळे चिचवाट लावून टाकलाय. बरं ठीक आहे, चलो बाजूला बघतो मी. इधर से लाया रे पोती को? इधर ही अपना सिग्नल पे बैठी थी, अपना बंडर लोग को फोन किया, रिक्शे में डाला और लेके आया इधर. बहुत अच्छा काम किया रे मेरा पोटिया. हाँ इनाम देगा तेरे को मैं. लेकिन ये इतना रोती का कोई? अरे आया तभी से मेरे को ऐसे ही सता रही है. तो जायचंय तुकडे नाही काय आता आवाज पण मी आवाज केला ना सरळ येऊन जा. डायरेक्शन करता भेटला. ठीक है निकल. आवाज बंद. माहिती आहे ना आता भाऊ काय बोलून गेला? भाऊ झोपला नाही अजून, इथंच आहे. आला ना तर बघा. अरे काय झालं? भाऊ ही शांतच नाही बसत, किती रडते बघा. अरे तुला सांगितलं ना शांत राहायचं. काय ऐकायचं तुला? काय ऐकायचं का? असेल तर ठीक आहे, आणि जर मेली साडीमध्ये फेकून काय. सर या कालच्या मटन केकच्या संदर्भात जे डिटेल आहे ते चेक करून घ्या. ओके. बसा बसा. काय झालं? शिंदे त्यांना पाणी द्या. पाणी घ्या. आणि आता स्पष्ट सांगा काय झालं ते. साहेब आम्ही काल नेहमीच्या ठिकाणी भेटलो होतो, बाहेर पिझ्झा खाऊन आलो आणि तिला रिक्षात टाकलं आणि तिला घेऊन गेले. आम्ही त्यांचा पाठलाग केला. तुम्ही चला साहेब चला. तुमच्या अशा वागण्यामुळे अपराध वाढलेले आहेत. धन्यवाद साहेब, तुम्ही या पोरांचा जीव वाचवला. मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. हा सगळं श्रेय तुमच्या दोघींमुळे झालेलं आहे. तुमच्या धाडशीपणामुळे आज आम्ही या गुंडापर्यंत पोहोचलो आहोत. तुमच्यासारख्या स्त्रिया मुली या कलियुगात असतील तर असा अन्याय होणार नाही. तुम्ही धडाकेबाज आणि धाडशी मुली आहात. तुम्ही या मुलांचा जीव वाचून त्यांना पुनर्जन्म दिला आहे. मुलांनो, त्या ताईने तुमचा जीव वाचवला आहे, त्यामुळे त्यांना धन्यवाद द्या. धन्यवाद. तुमच्या धाडशी मुलीला माझा चालू